चॅप्टरमध्ये बबल सॉर्ट बघितलं आहे, बबल सॉर्टचं कोडिंग बघितलं आहे. सो आपण सेकंड चॅप्टरमध्ये आता सिलेक्शन सॉर्ट आहे तो आपण स्टार्ट करूया. ओके, सो बिफोर गोइंग टू स्टार्ट सिलेक्शन सॉर्ट वी हॅव, आपण त्याचं एक्झाम्पल एक अंडरस्टँड करूया म्हणजे आपल्याला थेरी काय आहे ते कळेल. ओके, जी थेरी थोडीशी जास्त आहे बिकॉज 4 मार्काला हा मोस्टली विचारला गेला आहे थेरॉटिक डिस्क्राईब करण्यासाठी आणि काही वेळेला सॉल्व करण्यासाठी देतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक अनसॉर्टेड ॲरे देतात, तो सॉल्व करा म्हणतात, शोईंग द इटरेशन हाऊ इटरेशन्समध्ये कसं वर्क होतं ते. ओके, सो मी एक छोटंसं एक्झाम्पल घेतलं इथं. आता सॉर्ट द फॉलोइंग आर इन असेंडिंग ऑर्डर आहे. आता सिलेक्शन सॉर्ट आहे ते कसं वर्क होतं. ओके, म्हणजे वर्किंग त्याचं कसं आहे तर त्याचं जरासं आपल्या बबल सॉर्टपेक्षा जरा ऑपोजिट वर्किंग आहे. तर इकडं बघा. ओके, हाऊ इट वर्क्स, फाइंड द स्मॉलेस्ट एलिमेंट इन द अनसॉर्टेड ॲरे. आता अनसॉर्टेड ॲरे घ्यायचा आहे आणि त्याच्यामधलं स्मॉलेस्ट एलिमेंट आहे त्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. ओके, म्हणजे आपण बबलमध्ये काय करत होतो, ग्रेटेस्ट एलिमेंट किंवा लार्जेस्ट एलिमेंट आहे तो आपण फाइंड करत होतो. आता इथं स्मॉलेस्ट करायचं. ओके, स्वॅप इट विथ द फर्स्ट एलिमेंट ऑफ द अनसॉर्टेड पार्ट. इथं काय करायचं आहे, जो स्मॉलेस्ट एलिमेंट आहे तो फर्स्ट एलिमेंट बरोबर स्वॅप करायचा आहे. ओके, ऑफ द अनसॉर्टेड पार्टमधला जो आहे त्याच्याबरोबर स्वॅप करायचा आहे. जसं आपण बबलमध्ये काय करत होतो, लार्जेस्ट एलिमेंट फाइंड करत होतो आणि सगळ्यात शेवटी ठेवत होतो, इथं उलटं करायचं आहे, जो स्मॉलेस्ट आहे तो सुरुवातीला ठेवायचा आहे. ओके, मूव द बाउंड्री 1 स्टेप फॉरवर्ड अँड रिपीट. जी आपली बाउंड्री आहे ती एक एक स्टेप पुढं घ्यायची आहे. म्हणजे पहिले फर्स्ट एलिमेंट सॉर्ट होणार, मग सेकंड एलिमेंट सॉर्ट होणार, मग थर्ड एलिमेंट सॉर्ट होणार, असं करत करत म्हणजे आपली जी बाउंड्री आहे अनसॉर्टेडची ती इकडं कमी होत जाणार. ओके, राईट साईडला कमी करत जायचं आपल्याला. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द वर्किंग. आता आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला परफेक्ट अंडरस्टँडिंग होईल. ओके, तर इथं आपल्याकडे एक ॲरे आहेच ऑलरेडी जो 64, 25, 12, 22, 11 असे नंबर आहेत. ओके, तर आता फर्स्ट पासमध्ये काय होते बघा, फाइंड द स्मॉलेस्ट एलिमेंट इन द होल ॲरे. आता फर्स्ट पासमध्ये काय होणार आहे, पूर्ण ॲरेचं ट्रॅव्हर्सिंग होणार आहे. फर्स्ट काय करायचं आहे आपल्याला, फर्स्ट एलिमेंट आहे त्याला स्मॉलेस्ट म्हणून घोषित करायचं. ओके, हा स्मॉलेस्ट आहे. ओके, देन कम्पेअर करत जायचं. जर 25 आता 64पेक्षा स्मॉल आहे मग ह्याला स्मॉलेस्ट म्हणायचं, मग ह्याला स्मॉलेस्ट म्हणायचं, मग ह्याला स्मॉलेस्ट म्हणायचं. मग ॲट द एंड काय होणार, 11 हा सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट आपल्याला ॲरेमधला मिळणार. ओके, देन ह्याला पिक करा आणि फर्स्ट पोझिशनला आणून ठेवा. ओके, आपला फर्स्ट इंडेक्स 0 इंडेक्सचा जो नंबर आहे तोच सॉर्टेड आहे. आता काय करायचं आपल्याला, 1 to 4 आहे तो ॲरे ट्रॅव्हर्स करायचा आहे. ओके, 1 to 4 ॲरे ट्रॅव्हल करायचा आहे. पास 2मध्ये आलो, 1 to 4 इंडेक्समधनं आपण ॲरे ट्रॅव्हल करणार. आता पुन्हा एकदा काय करणार, इंडेक्स 1चा जो नंबर आहे तो आहे तसंच राहील, कम्पेअर केला जाईल पुढच्या सगळ्या नंबर्स बरोबर. त्यातला स्मॉलेस्ट जो असेल तो फर्स्ट इंडेक्सला येईल, त्याचं स्वॅपिंग होईल. ओके, दिस इज सेकंड पास. देन थर्ड पासमध्ये काय होणार, आता 0 आणि 1 इंडेक्सचं सॉर्टेड आहेत. आता 2, 3 आणि 4 ह्या इंडेक्स पोझिशनचं काय करायचं आपल्याला, स्मॉलेस्ट एलिमेंट फाइंड आउट करायचं. आता ह्यातला स्मॉलेस्ट एलिमेंट कोण आहे, 22 आहे. तर त्याला 22ला आपण काय करणार, अनसॉर्टेड ॲरेमधला कुठला पार्ट आहे, हा अनसॉर्टेड ॲरे आहे आणि हा सॉर्टेड आहे. ओके, इथं 11 आला, इथं 12 आला, इथं 25, 22 आणि 64 आहे. आता काय करणार आपण, यातला स्मॉलेस्ट एलिमेंट कोण आहे तर 22 आहे. 22ला आपण इथं ठेवणार, देन 25 अँड देन 64. ओके, दिस इज. आता तसं बघायला गेलं तर आपला ॲरे सॉर्ट झाला आहे, तरी पण आपण काय करणार आहे, ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन पुन्हा करणार आहे, थर्ड आणि फोर्थ इंडेक्समध्ये. तर जर फोर्थ इंडेक्सवाला स्मॉल असेल तर काय करायचं, त्यासाठी आपण पूर्ण आपला जो ॲरे आहे तो आपण ट्रॅव्हर्स करतो. ओके, सो पुन्हा एकदा कंपॅरिझन झालं, 25 आपला काय झाला, स्मॉलेस्ट आहे, सो तो थर्ड इंडेक्सला आला आणि फोर्थ इंडेक्सला 4 आला. ओके, दिस इज ऑल अबाउट द
सॉर्टेड. आता पास 5मध्ये आपल्याला काही करावंच लागत नाही, पास 4मध्येच आपलं सगळं सॉर्टिंग कंप्लीट होतं. सो n-1 पासपर्यंत आपलं सगळं काय होतं की सगळा ॲरे सॉर्ट होतो. सो हा झाला आपला सॉर्टेड ॲरे. ओके, तर हे झालं वर्किंग ऑफ सिलेक्शन सॉर्ट. ओके, लेट्स मूव टू द थेरी. आता थेरीमध्ये काय सांगितलं बघा. सिलेक्शन सॉर्ट इज अ सिम्पल सॉर्टिंग टेक्निक युज्ड टू अरेंज एलिमेंट्स इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. हा सिम्पल आहे, तुम्ही म्हणाले हे वाक्य लिहू शकता. ओके, इन धिस मेथड द स्मॉलेस्ट एलिमेंट फ्रॉम द अनसॉर्टेड पार्ट ऑफ ॲरे इज सिलेक्टेड. अनसॉर्टेड जो पार्ट आहे ॲरेचा त्याच्यामधून जो स्मॉलेस्ट एलिमेंट आहे तो सिलेक्ट केला जातो आणि प्लेस्ड ॲट द करेक्ट पोझिशन. त्याच्या करेक्ट इंडेक्स पोझिशनला त्याला प्लेस केलं जातं, जसं की आपण मगाशी बघितलं. ओके, देन सॉर्टिंग स्टार्ट्स फ्रॉम द फर्स्ट एलिमेंट ऑफ द ॲरे. सॉर्टिंग कुठनं स्टार्ट होतं? फर्स्ट एलिमेंटपासून स्टार्ट होतं. द अल्गोरिदम सर्चेस द एंटायर ॲरे टू फाइंड द स्मॉलेस्ट एलिमेंट. अल्गोरिदम काय करतो? स्मॉलेस्ट एलिमेंट आहे तो सर्च करण्यासाठी अनसॉर्टेड ॲरेमध्ये तो एंटायरली काय होतो? ट्रॅव्हल करतो. ओके, वन्स द स्मॉलेस्ट एलिमेंट इज फाउंड, जेव्हा स्मॉलेस्ट एलिमेंट फाउंड होतो इट इज स्वॅप्ड विथ द फर्स्ट एलिमेंट. जो फर्स्ट एलिमेंट आहे त्याच्याबरोबर स्वॅपिंग केलं जातं. ओके, आफ्टर द फर्स्ट पास द फर्स्ट एलिमेंट बिकम सॉर्टेड. जो फर्स्ट एलिमेंट आहे तो सॉर्टेड होतो. In the second part, this algorithm searches the next smallest element from the remaining unsorted elements and places it at the second position. जो अनसॉर्टेड लिस्ट आहे त्याच्यामधलं स्मॉलेस्ट एलिमेंट आहे त्याला फाइंड आउट करतो आणि सेकंड पोझिशनला प्लेस करतो. ओके, दिस प्रोसेस कंटिन्यूज रिपीटेडली अंटिल ऑल एलिमेंट्स आर अरेंज्ड इन प्रॉपर ऑर्डर. जोपर्यंत सगळे एलिमेंट्स जे आहेत ते प्रॉपर सॉर्टेड होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू होते. विथ एव्हरी पास वन एलिमेंट गेट्स फिक्स्ड ॲट इट्स करेक्ट पोझिशन. प्रत्येक पासमध्ये काय होतं? एक एलिमेंट आहे तो त्याच्या करेक्ट पोझिशनला जाऊन फिक्स होतो. ओके, देन सिलेक्शन सॉर्ट इज इझी टू अंडरस्टँड अँड रिक्वायर्स फ्युअर स्वॅप्स कम्पेअर्ड टू बबल सॉर्ट, बट इट्स स्टील नॉट व्हेरी इफिशियंट. हा काय आहे? सिलेक्शन सॉर्ट आहे तो इझी टू अंडरस्टँड आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतं? स्वॅपिंग जे आहे ते कमी लागतं. आपण बबल सॉर्टमध्ये कंटिन्युअसली स्वॅपिंग करत होतो, बट इथं काय व्हायचं की इथं होणार आहे सिलेक्शन सॉर्टमध्ये कमी स्वॅपिंग होणार आहे. ओके, सो तरी पण हा काय आहे? इफिशियंट नाही आहे फॉर द लार्ज अमाऊंट ऑफ डेटा बिकॉज इट टेक्स मोर कम्पॅरिझन. ह्याच्यामध्ये पण खूप कम्पॅरिझन होतो. सो ह्याच्यामध्ये काय होणार आहे की ह्याचं जे टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे, स्पेस कॉम्प्लेक्सिटी ही प्रॉपर नाही आहे. ओके, सिलेक्शन सॉर्ट इझी टू अंडरस्टँड आहे. दिस इज एक्झाम्पल. हे एक्झाम्पल तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा तुमच्या जे मॉडेल आन्सर आहे त्यामधनं प्रेफर करू शकता ह्याच्यापेक्षा जास्त. देन इम्प्लिमेंटेशन ऑफ सिलेक्शन सॉर्ट. ह्याचा जो प्रोग्राम आहे तो मोस्टली कुठल्याही मॉडेल आन्सरमध्ये विचारलेला नाही आहे. एकदाच कुठला तरी पेपरमध्ये विचारला आहे. सो ह्याचे चान्सेस आहेत की ह्याच्यावरचा क्वेश्चन पडण्यापेक्षा ह्याच्यावरती सॉल्व बाय इटरेशन हा क्वेश्चन मोस्टली पडतो. सो तुम्ही मॉडेल आन्सरमध्ये तो जास्त प्रेफर करा. मी इथं कोडिंग दिलं आहे आणि याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे आणि ड्राय रन आहे कोडिंगचा तो मी इथं इम्प्लिमेंटेशन बरोबर तुम्हाला दाखवला आहे इमेज थ्रू. इथं तुम्हाला कसं होतं वर्किंग हे तुम्हाला त्याची आयडिया येईल. सो तुम्ही हे प्रेफर करू शकता किंवा तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. सो हाऊ द सिलेक्शन सॉर्ट इज इम्प्लिमेंटेड. हा एक म्हणजे सोपा आणि इझी कोड आहे आणि शॉर्ट आहे. म्हणजे इथं तुम्ही बघितला ना तर सिलेक्शन सॉर्टचा जो कोड आहे तो एवढाच पार्ट आहे. म्हणजे 5 ते 6 लाईन्सचा कोड आहे सिलेक्शन सॉर्टचा. बाकी सगळं तुम्हाला येतं ह्याच्या खालचं आणि ह्याच्यावरचं. ओके, सो हे इम्प्लिमेंटेशन कसं होतं ते इझी आहे. तुम्ही एकदा ट्राय करा, अंडरस्टँड करा. ह्या डायग्रामवरनं तुम्हाला कळेल. बट हा क्वेश्चन जो आहे तो मोस्टली कुठं क्वेश्चन पेपरमध्येचा नाही पडलेला, तर मला प्रॅक्टिकलला वगैरे विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच.